चाटे कोचिंग क्लासेस थर्मास चौक या ब्रांचमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्याला तर माहितीच आहे की आपली ही ब्रांच कुठे आहे। आपली ही ब्रांच थर्मास चौकामध्ये म्हणजे मॅजेस्टिक बिल्डिंगमध्ये 3rd फ्लोअरला आहे, सूर्या इलेक्ट्रॉनिक्सच्या समोर, बरोबर आहे। आणि बाजूला जर लँडमार्क सांगायचं म्हटलं तर कुंदन हुंडाईच्या बाजूला आहे। आपल्याकडे दररोज नवीन इन्क्वायरीज येत असतात, तर ते इन्क्वायरीजला माहिती नसतं की बाबा हे वर्किंग कसं चालतं। तर आपण येणाऱ्या ज्या नवीन इन्क्वायरीज आहेत त्याच्यामध्ये आपण सर्व पॅरेंट्सला व्यवस्थित माहिती सांगता, तीच माहिती तुम्हाला 1-2 शब्दामध्ये 2 मिनिटांमध्ये सांगायची आहे। सुवर्ण मॅडम। गुड मॉर्निंग, माझं नाव सुवर्णा प्रशांत रायकर। आपल्या क्लासबद्दल मी थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते। आपला क्लास 7th पासून 12th पर्यंत आहे। स्टेट बोर्ड आणि CBSE क्लासेस आणि 11-12चे कॉलेजसुद्धा आहे इंटिग्रेटेड। सकाळी 7 ते 10 क्लासेस असतात स्टेट बोर्डचे आणि संध्याकाळी 5 ते 8 CBSEचे क्लासेस असतात। त्यानंतर स्टेट बोर्डसाठी आपण ऑल सब्जेक्ट्सचे क्लासेस घेतो। काही लोकांना हिंदी असतं, काही स्टुडंट्सला संस्कृत आणि काही लोकांना कंपोजिट, ते सर्व काही आपण घेतो। सर्व सब्जेक्ट्सचे आपण नोट्स देतो स्टेट बोर्डसाठी। CBSEसाठी सुद्धा ऑल सब्जेक्ट्स आहेत, त्यांना पण नोट्स दिले जातात। आणि 11-12 कॉलेजसाठी कोणते सब्जेक्ट्स आहेत ते मी तुम्हाला सांगते। फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स, बायोलॉजी, इंग्लिश, EVS, हिंदी, जॉग्राफी आणि बायोफोकल सब्जेक्ट्समध्ये कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT असे सगळे सब्जेक्ट्स आपण इथे घेतले जातात। टीचर्सबद्दल थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते। टीचर्स एज्युकेटेड आहेत, एक्सपिरियन्स्ड आहेत, गेली अनेक वर्षे ते ॲज अ प्रोफेसर म्हणून आपल्या क्लासेसमध्ये वर्किंग करत आहेत। अशी इन्फॉर्मेशन आहे आपल्या क्लासची। थँक्यू। आपल्याकडे 8, 9, 10 स्टेट बोर्ड, 8, 9, 10 CBSE या बॅचेसचे टायमिंग काय आहेत मॅडम? स्टेट बोर्डसाठी मॉर्निंग 7 to 10 आणि इव्हिनिंगसुद्धा आहे 5 to 8 स्कूलच्या टायमिंगप्रमाणे ॲडजस्ट करून दिले जातात। आणि CBSEसाठी इव्हिनिंग 5 to 8 PM। ओके। जे मुलं वीक आहेत, जे परफॉर्मर आहेत ते परफॉर्म करतात, पण जे वीक मुलं आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन असतो? जे वीक मुलं आहेत ना, काही आपल्या एक्झाम्स झाल्या की टीचरला समजतं की हे ह्या सब्जेक्ट्समध्ये वीक आहेत, मग त्यांच्याकडून एक्स्ट्रा प्रॅक्टिस करून घेतली जाते। म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले कंटिन्यू रेग्युलर 2 तास एक्स्ट्रा टीचिंग आहे। जे मुलं सकाळी 7 to 10 येतात त्यांच्यासाठी 10 to 11 असा एक्स्ट्रा टायमिंग आहे। आणि जे इव्हिनिंग 5 to 8 येतात त्यांच्यासाठी 4 to 5 PM असा एक्स्ट्रा टायमिंग आहे। मग ते ज्या सब्जेक्ट्समध्ये वीक आहेत त्या पद्धतीने त्यांचे अजून एक्स्ट्रा टीचिंग करून घेतले जातात किंवा डाऊट्स क्लिअर करून घेतले जातात। तुम्ही आपल्या ब्रांचचं स्पेशल काय आहे, काय सांगू शकाल की आपल्याकडे का ॲडमिशन घेतलं पाहिजे? आपल्याकडे ॲडमिशन का घेतलं पाहिजे, कारण की जेवढे फीचर्स किंवा जेवढ्या फॅसिलिटीज आपल्या क्लासमध्ये आहेत तेवढ्या इतर कुठल्याच क्लासमध्ये नाही आहे। सर्वप्रथम टीचर्स बेस्ट आहेत, छान पद्धतीने ते सगळ्या सब्जेक्ट्सची तयारी करून घेतात। ज्या सब्जेक्ट्समध्ये स्टुडंट्स वीक आहेत त्याची स्पेशल त्या पद्धतीने प्रॅक्टिस करून घेतली जाते। त्यानंतर नाईट स्टडीची फॅसिलिटी आहे, रात्री 8 ते 11 आपण इथे स्टुडंट्सचा एक्स्ट्रा अभ्यास करून घेतो। त्यानंतर जे मुलं 10th मध्ये असतात त्यांसाठी आपण वर्कशॉपसुद्धा घेतो। वर्कशॉप 10 days आणि 10 hours म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत आपण त्यांचा स्टडी इथे करून घेतो। घरी तर स्टुडंट 1 ताससुद्धा एका जागी बसू शकत नाहीत, पण इथे 10 तास मुलं छान पद्धतीने बसतात, त्यांना ब्रेक दिला जातो आणि स्वतः टीचर्स असतात त्यांच्यासमोर डाऊट क्लिअर करून घेण्यासाठी। तुम्हाला थोडक्यात असं सांगायचं आहे की आमच्याकडे कुठलाही स्टुडंट आला तर आम्ही त्याला परफॉर्मन्स बनवतो, बरोबर आहे? कारण की तुम्ही एक्स्ट्रा जे कोचिंग देत आहे 7 ते 10 मध्ये आणि संध्याकाळी 5 ते 8 मध्ये, हे एक्स्ट्रा कोचिंग देऊनसुद्धा तुम्ही त्यांना 2 तास एक्स्ट्रा आणखीन बसून त्यांच्याकडून करून देत आहे, बरोबर आहे? थँक्यू सो मच सुवर्णा मॅडम। थँक्यू।